वंचित बहुजन आघाडी रामटेक लोकसभेतून जे आहे आपले उमेदवार जाहीर केलेले आहे। शशांक चहांदे जे आहे त्यांचे उमेदवार असणार आहे आणि त्यांनी आता फॉर्म जे आहे ते भरलेला आहे। रामटेक लोकसभेत जे आहे आता त्रिकोणी लढत असणार आहे। बीएसपी करायला तर चौकोनी लढत जे आहे याच्यात असणार आहे। जे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जाणार होती, सध्या तरी चित्र स्पष्ट झाले नाही आणि त्याचवरून जे आहे आता लोकसभेसाठी रामटेक लोकसभेसाठी जे आहे वंचितने फॉर्म भरलेला आहे। सर काय सांगणार आहे, रामटेक लोकसभेसाठी आपण फॉर्म भरलेला आहात, महाविकास आघाडीसोबत आपली चर्चा जी आहे ते पूर्ण झाली नाही का? नाही, अजूनही संभावना संपलेल्या नाहीत। महाविकास आघाडी सोबत जाण्याची जे काही सकारात्मक चर्चा आहे ती सुरू आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब ते अजूनही महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी सकारात्मक आहे। फक्त ज्या काही जागा आहेत त्या विषयावर चर्चा होत आहे। जर त्या चर्चा जर फायनल झाल्या तर निश्चितपणे चित्र बदललेलं दिसेल आणि आम्ही सुद्धा महाविकास आघाडीमध्ये दिसू शकतो। वंचित बहुजन आघाडीने जे आहे ते मोजके सीटा मागितल्या होत्या। एक अकोल्यासाठी सीट होती, रामटेकची आपण आग्रही होता, मात्र काँग्रेसने आपला उमेदवार जे जाहीर केलेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे का वंचितचा, की ऑलरेडी काँग्रेसने जे आहे महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना आपला उमेदवार जाहीर केलाय? नाही बघा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगण्यात हे येत होतं मीडियाच्या माध्यमातून की 4 सीट्स दिल्या आहेत म्हणून ऑफर, पण प्रत्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं अकोला 1 आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 सीट्स त्यांनी म्हणजे टोटल 3 सीट आम्हाला ऑफर केल्या होत्या म्हणून। तर ज्या काही बातम्या त्यांच्या माध्यमातून चालवल्या की 4 सीटचा ऑफर दिला, या खोट्या बातम्या आहेत। त्याच्यामुळे योग्य त्या सीट्स, सन्मानजनक सीट्स जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मताप्रमाणे जर मिळाल्या तर नक्कीच आम्ही महाविकास आघाडीचा भाग होऊ आणि ते आम्हाला आवडेल। एकंदरीत दादा, वंचित बहुजन आघाडी सध्या महाविकास आघाडीसोबत नाही आहे, तर विषय असा होत आहे की बी टीम म्हणून जे आहे वंचितला उपघोषणा करत आहेत की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे। सध्या चर्चा सुरू असताना जे आहे रामटेक लोकसभेत काँग्रेसने आपले उमेदवार दिल्यानंतर आपण जे आता आपला उमेदवार दिलाय, काय वाटतं की वोट कापणारी पार्टी समोर होणार आहे? स्थानिक लेवलच्या इलेक्शनमध्ये आम्ही ज्यापर्यंत वंचित बहुजन आघाडीमध्ये येत्या 9-10 वर्षापासून काम करत आहोत, ग्राउंड लेवलची परिस्थिती आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या ग्राउंड लेवलमध्ये आम्ही काँग्रेसलाही हरवलेलं आहे आणि मला वाटते राष्ट्रवादीला हरवलेलं आहे आणि शिवसेनेचा दूरदूरपर्यंत मला वाटते कुठंपर्यंत आमचा संपर्क होता नाही, आमच्या शक्तीमध्ये नाही आहेत ते। ग्राउंड लेवलची परिस्थिती रामटेक लोकसभामध्ये कृपालजी तुमाने यांना जेव्हा नेतृत्व दिलं शिवसेनेने, त्यांनी एकही काम रामटेकमध्ये मोठावर मोजण्यालायक काम नाही केलेले सारखे आहेत। तर मला असं वाटतं रामटेक लोकसभेमध्ये सर्वात एशियाची सर्वात औद्योगिक क्षेत्र, ज्यामध्ये युवा वर्ग असो, महिला वर्ग असो, हा खूप तज्ञ कामामध्ये तिथे लागला असता, पण त्यांनी तिथे लक्ष नाही दिले ना। आज संपूर्ण फॅक्टरी बंद झाल्या, युवकांना रोजगार नाही आहेत, महिलांना सुद्धा रोजगार नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये लोक आता हुशार झालेले आहे। वंचित बहुजन आघाडीशिवाय आता लोकांना पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांनी बी टीम आम्हाला बोललेलं आहेत, संबोधित ज्यांनी केल्या ते सर्वजण आमच्या संपर्कामध्ये आहेत। आता बी टीम आम्ही आहेत का ते त्यांनी आता येत्या इलेक्शनमध्ये आता त्यांना दिसून येणार आहेत आणि मी हेच गवाही देतो, संपूर्ण लोक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाला स्वीकारतील अशीच आम्हाला समोर आशा अपेक्षा जनतेकडनं आहे आणि जनता त्यांना ठामपणे हे सांगतील अशी मी विनंती करतो। साहेब, वंचित बहुजन आघाडी जे लोकसभा निवडणूक 2019 लढली, त्यात 10 असे सीट होते जिथे वंचित बहुजन आघाडी फॅक्टर ठरला आणि त्यामुळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जे नेते होते ते पडले। त्याचमुळे जे आहे अशा पद्धतीने आरोप आपल्यावर होत आहे की पुन्हा एकदा वोट काटणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी ठरणार आहे का? असे निर्णायक वोट आपल्याकडे नाही आहे जे जिंकून देते। आपल्याकडे वोट बँक आहे पण तो 1.5 लाखाचा खालती किंवा 2 लाखाचा जवळपास आहे, निर्णायक वोट नाही आणि अशा ते तुम्ही वोट काटणारी पार्टी साबित होता, असा नेमका आरोप आपल्यावर होत आहे। नाही, असा आरोप करायला काय जाते त्यांना। आता सर्वात प्रथम आता आपण जर बघाल 2024चं लोकसभेचं इलेक्शन कुठे कुठे आपण ह्या क्षेत्राच्या बद्दल बोलतो आहे, महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये आज जे चीफ मिनिस्टर राहिलेले कधी काळी अशोक चव्हाण सारखे नेते आणि बाकीचे राष्ट्रवादीत अर्धी फुटली, शिवसेनाही अर्धी फुटली, आता तेच लोक उठून भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये तिथे सत्ता गाजवून राहिले। आता खऱ्या अर्थानं भाजप म्हणजे भाजपची बी टीम कोण आहे हे आपल्या लक्षात येईलच। म्हणून वंचित बहुजन आघाडीवर आता त्यांनी जे सांगितलं का 8 जागा किंवा आमच्या जागा पडल्या यांच्यामुळे, आम्ही म्हणतो त्यांच्यामुळे आमच्या जागा पडल्या।
आमच्यामुळे त्यांच्या जागा पडल्या नाहीत, त्यांच्यामुळे आमच्या जागा पडल्या ज्या येणाऱ्या होत्या. आणि तुम्ही जर त्याचा अभ्यास केला बरोबर तर बऱ्याच ठिकाणी आमचे लोक 3ऱ्या नंबरवर आहे. आणि काय अशी काय आमच्यावर जबाबदारी नाही की म्हणजे काँग्रेसचे किंवा महाराष्ट्र विकास आघाडीचे लोक आमच्यामुळे निवडून येण्याचं हे नाही आहे. परंतु आता ज्या अर्थी लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे, तर त्या संविधानाला वाचवण्यासाठी या देशामध्ये लोकशाही पर्यायानं जी आता फक्त कागदोपत्री राहिलेली आहे ती वाचवण्यासाठी म्हणून आपण सर्व एकत्र येऊन लढूया. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जर वंचित बहुजन आघाडी ज्यांचं न्यूसन्स जे आहे इतकं जास्त आहे की ते लोक वंचित बहुजन आघाडी तुमच्या म्हणजे त्यांचे कॅन्डिडेट पाडू शकते हे माहिती आहे. इतकं असल्यानंतरही तुम्ही समजा 2 आणि 3 जागावर त्यांची समजा गोळाभिरीज करून त्यांना हे करत असाल तर तेही योग्य नाही आहे ना. जिथे 7.5% व्होट मागच्या निवडणुकीमध्ये मिळाले तर त्याचा तो अपमान आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणणं हे सर्वार्थानं खोटं आहे आणि ते बरोबर नाही आहे. खऱ्या अर्थानं काँग्रेसची खरी बी टीम तर मी म्हणतो राष्ट्रवादी आणि शिवसेनाच राहिलेली आहे. बाकीचे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे फुटून कोण गेलं तिथे? भाजपमध्ये कोणीच गेलेलं नाही आहे. परंतु यांच्या इकडचं सर्रास चालले. चीफ मिनिस्टर सारखा माणूस ईडी आणि इन्कम टॅक्स आणि यांच्या धाकरतीचा जाऊन पळून राहिले. असं आहे की आपला यूज केला जातो. वंचित बहुजन आघाडी जो 19 मध्ये लढली तर MIMची 1 सीट आली. गोपीचंद पडळकर सारखे नेते जे आहे नंतर भाजपात जाऊन आमदार होतात, त्यांना विधान परिषद दिले जाते. असेही नेते आपल्याकडे राहिलेले आहेत जे लोक सोडून गेलेले आहेत. इतिहास साक्षी आहे की आजपर्यंत आमच्या समाजाचं मताचा फक्त वापर करून घेणे म्हणजे एक कॅन्डिडेट द्यायचा. आतापर्यंतचा जो इतिहास आहे जेव्हा RPI होती तेव्हापासूनचा एक कॅन्डिडेट द्यायचा, परंतु त्यांचे बाकीचे कॅन्डिडेट आमच्या लोकांच्या मतानं निवडून यायचे. हे बरोबर नाही आहे ना. म्हणजे तुम्हाला सत्तेमध्ये समजा समान वाटा नसला त्याचा काय अर्थ आहे? तर त्या हिशोबानं जेवढं पर्सेंटेज वोटिंग येते किंवा काही येते त्या प्रपोर्शनमध्ये तुम्ही त्या पक्षाला सीट्स द्यायला पाहिजे. परंतु आजही त्यांची मानसिकता तशी नाही आहे. तुम्ही जिता आहात, तुम्ही गुलाम म्हणूनच राहा अशी त्यांची मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेमुळे ते आजही आम्हाला त्या सीट शेअरिंग माझा प्रश्न तसा नव्हता. माझा प्रश्न होता की गोपीचंद पडळकर सारखे लोक आपले वापर करून चालले जातात. MIMची सीट आपण जे आहे त्यांच्या आपल्यामुळे जिंकून येते तेही चालले जातात. माझा हा प्रश्न होता. असो सर, प्रकाश आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाही आहे. इलेक्शन तोंडावर आहे. आज जे आहे पश्चिम विदर्भाचे नॉमिनेशनचं उद्या लास्ट डेट आहे. अशात प्रकाश आंबेडकरांना काय हवं आहे हे स्पष्ट सांगत नाही. काही सीट काँग्रेस देईल किंवा राष्ट्रवादी देईल किंवा शिवसेना देईल याचाच आहे. स्वतःच मागणी करताना दिसत नाही. तर असं होत आहे. लोकांचं मत असं आहे की प्रकाश आंबेडकर मुद्दामून सगळ्या गोष्टी करतात. त्यांना महाविकास आघाडी द्यायचंच नाही म्हणून जे आहे ते फक्त बघायची भूमिका घेतात, दुसरं काही करत नाही. प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेत आहेत ती भूमिका संविधान वाचवण्याची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही जर समजा काही सीट मागत नसेल अशातला भाग नाही आहे. तुम्ही जे लोक जे 4 सीट आम्हाला ते सांगत आहेत पण 4 सीट कोणत्या दिल्या ते सांगत नाही आहेत आणि फक्त मीडियामध्ये बोलत आहेत. पण लेखी कुठलंही आम्हाला त्याचंवालं काहीच नाही. प्रकाश आंबेडकर ते स्पष्ट करत नाही की त्यांना कुठली सीट पाहिजे, काय सीट पाहिजे, किती सीट पाहिजे हेही सांगत नाही. ते बघायची भूमिका करतात. प्रकाश आंबेडकरांना बोलवतच नाही त्या मिटिंगला. तर प्रकाश आंबेडकर काय सांगतील? मीडियामधून सांगतील का? त्यांना बोलवायला पाहिजे. माना सन्मानाने प्रकाश ॲडव्होकेट बाळासाहेबांना बोलवायला पाहिजे आणि बोलवून कुठलाही प्रश्न निर्माण होईल तिथं त्या ठिकाणी त्या गोष्टीचा चर्चा होईल. जर समजा विचारतच नाही, त्यांना बोलवतच नाही मीटिंगमध्ये तर अशा बाहेरून मीडियामध्ये थोडी बोलणार आहेत बाळासाहेब? येतच नाहीये जेव्हा त्यांना विचारतच नाहीये आणि मग अशात मग तुम्ही आघाडी करायलाही तयार आणि तो बोलतही नाही म्हणतात, असं कसं होणार आहे? हे बघा, संविधान वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला कुठंतरी थांबवायचं असेल तर या संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर या काँग्रेस व महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. कारण की भारतीय जनता पार्टीला आपण जर थांबवलं नाही आज तर उद्याचं भविष्य येणाऱ्या पिढीचं खूप खराब होणार आहे. तरी त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर भूमिका घेत आहेत. म्हणजे ते स्पष्ट करणार नाही. नाही, जे तुम्ही विचारलं की बा प्रकाश आंबेडकर त्यांच्या सीटा डिक्लेअर करत नाही, परंतु तुम्ही हाच प्रतिप्रश्न जे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे आणि शिवसेनाचे आहे
त्यांना का विचारत नाही की तुम्ही तुमच्या सीट्स आतापर्यंत डिक्लेअर का केल्या नाही? जेव्हा बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की यांच्या 15 जागेवर 10 जागेवर 5 जागेवर अजूनही NCP काँग्रेस, NCP शिवसेना, राष्ट्रवादी असा त्यांचा मतभेद आहे, ते लोक त्यांचे पत्ते ओपन करत नाही, परंतु तुम्ही आम्हाला दाखवता की बाळासाहेब माझा प्रश्न आंबेडकर तसा करत नाही, नाही. तुम्ही चुकीचं घेता. पण माझा प्रश्न समजून घ्या. तुमची किती सीट मागणी आहे याचे प्रश्न आहे. तुम्ही किती मागत आहात हे आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं नाही. महाविकास आघाडीमध्ये 4 सीट देऊ, प्रकाश आंबेडकर त्यासाठी तयार नाही. तुम्ही मागत किती आहात, कुठले मागतील हे गोष्ट वेगळं, मागत किती हे स्पष्ट नाही अजून. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वारंवार सांगितलं आहे की मी तुमच्या विदाऊट आघाडी मी कमीत कमी 6 सीटा जिंकून आणू शकतो. इतकी माहिती दिल्यानंतर अजून तुम्हाला कोणती माहिती पाहिजे हे सांगा. कुठली सीट आहे ती? नाही, त्या सीट डिक्लेअर कशा करतील? जोपर्यंत ते लोक डिक्लेअर करत नाही, तो जोपर्यंत बाकीचे जे आघाडीतले घटक पक्ष आहेत ते जोपर्यंत डिक्लेअर करत नाही, तर म्हणजे तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना कसं म्हणू शकता की तुम्ही डिक्लेअर करा म्हणून? जेव्हापर्यंत ते लोक त्यांचे कार्ड्स ओपन करत नाही तोपर्यंत बाळासाहेब का करतील? कारण मागच्या निवडणुकीमध्ये जो अनुभव आला तो असाच अनुभव आला आणि ज्या योग्य आमचे उमेदवार पडलेत तिथे आलं लक्षात, म्हणून ते डिक्लेअर करत. दादा, प्रकाश आंबेडकरांवर एक आरोप नेमका एक मिनिट प्रकाश आंबेडकर आरोप लावण्यात येत आहे किंवा सोलापूरमध्ये जे झालं, प्रणिती शिंदे सोबत वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीने पोस्टर वॉल खेळलाय, पण प्रणिती शिंदेचं स्पष्ट मत होतं की जे काही वोट सेक्युलर वोट डिवाइड करतात ते महाविकास आघाडी किंवा धर्मनिरपेक्ष वोट जे आहे डिवाइड करतात, असं नेमकं त्यांचं स्पष्ट होतं. काय नेमकं सांगणार प्रकाश आंबेडकर? आपली भूमिका अद्याप स्पष्ट करताना दिसत नाहीये. 4 सीट महाविकास आघाडी देऊ करत आहे. तुमची मागणी किती आहे? 6 साहेब जसे म्हणले की जिंकून येण्याची ताकद आहे. प्रकाश आंबेडकर प्रेस कॉन्फरन्स हेही म्हणतात की माझे 42 लोकसभा सीटवर उमेदवार तयार आहेत. काय वाटतंय की महाविकास आघाडीसोबत गेलं पाहिजे? कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? कार्यकर्ता म्हणून तर आम्हाला वाटते की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत गेलं पाहिजे. पण जात असताना बाळासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की त्यामध्ये मान सन्मान देखील असला पाहिजे. पण जर मान सन्मान देत नसताना देखील बाळासाहेब आंबेडकर जर स्वतंत्र लढण्याची जर भूमिका घेत आहे आणि स्वतंत्र लढणं म्हणजे बीजेपीला पाठिंबा देणं, हा कुठला कॅल्क्युलेशन आहे? यूपीमध्ये आताच नुकती निवडणूक झाली, काँग्रेस स्वतंत्र लढली. कोणी हा आरोप केला का की काँग्रेस ही वंचित बहुजन आघाडीची म्हणजे बी टीम आहे म्हणून भाजपाची? बंगालमध्ये स्वतंत्र लढली, दिल्लीमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढते. म्हणजे हे लोक जर स्वतंत्र लढले तर मग यांनी राजकारण, तर आम्ही स्वतंत्र लढण्याची जर भूमिका घेतली तर मग आम्ही भारतीय जनता पक्षाची बी टीम, हा कुठला यांचा राजकीय खेळ आहे? बाळासाहेब आंबेडकर जर महाविकास आघाडी सोबत जाण्याचं जर बोलत आहे, स्पष्ट त्यांनी केले की कोल्हापूरमध्ये आम्ही जाहीररित्या शाहू राजांना आम्ही पाठिंबा देतो. एवढी स्पष्ट भूमिका कोणाची आहे का? 7 सीटा काँग्रेसने आम्हाला सांगितल्या पाहिजे. 7 सीटा काँग्रेसने आम्हाला सांगावं की कुठल्या सीटवर वंचित बहुजन आघाडी त्यांना मदत करू शकते. आता फॉर्म भरण्याच्या वेळेला आतापर्यंत काँग्रेस 7 सीटा सांगू शकली नाही. हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला कधी विचारला का? आम्ही जाहीर म्हणत आहोत ना की 7 सीटा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर जाहीररित्या आम्ही तुम्हाला मदत करतो. का बरं आजपर्यंत 7 सीट सांगू शकल्या नाही? याचा प्रश्न काँग्रेसला तुम्ही विचारला पाहिजे. आणि नेमका हा प्रश्न काँग्रेसला तुम्ही विचारला पाहिजे की स्वतंत्र लढणं म्हणजे भारतीय जनता पक्षाला मदत करणं असं जर आहे तर तुम्ही दिल्ली, बंगाल, बिहार, यूपी असल्या ठिकाणी, नुकतेच आता मध्य प्रदेश अशा ठिकाणी तुम्ही स्वतंत्र का बरं लढले? आपण म्हटलं की मान सन्मान झाला पाहिजे आणि साहेबांनी म्हटलं की मान सन्मान होत नाहीये. जिथं मान सन्मान होत नाही तिथं मग आग्रह का की आम्हाला जे महाविकास आघाडी किंवा मग आम्हाला जे आहे ते सीट द्या. नुकतीच काही दिवसा पहिले गडचिरोलीची काँग्रेसने एक सीट डिक्लेअर केली होती. गडचिरोलीमध्ये काँग्रेसने जशी सीट डिक्लेअर केली, दुसऱ्या दिवशी बीजेपीने उमेदवार पळवला. पळवापळवीचं राजकारण आहे. पळवापळवीचं राजकारण असल्या कारणाने बाळासाहेब आंबेडकर आपल्या सीट डिक्लेअर करत नाही. त्यांना माहिती आहे की भाजपा ही कशा प्रकारे पक्ष फोडतात. वंचितमध्ये पण असेल कॅन्डिडेट आहे जे पडून जातील. वंचित बहुजन आघाडीने अजून कुठे कॅन्डिडेट डिक्लेअर केले? कॅन्डिडेट डिक्लेअर नाही केलं याचा अर्थ हेच होईल ना की तुम्ही डिक्लेअर केलं तर मग होत नाही. तसा अर्थ असा रीतीने उमेदवारांना बीजेपी त्रास देऊ शकते. त्यामुळे बाळासाहेब
पत्ते आपले झाकून ठेवत आहे. वेळ आल्यावर बाळासाहेब आपले पत्ते खोलतील आणि तुमच्या समोर दूध का दूध पाणी का काय पाणी होऊन चित्र जाईल. वाटते तुम्हाला लोकसभेत वंचित बहुजन आघाडी खाता उघडणार? वंचित बहुजन आघाडीवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. जो बाळासाहेबांनी मास्टर स्ट्रोक या देशामध्ये केला आहे की KG ते PG शिक्षण हे मोफत राहील, हा मास्टर स्ट्रोक आज मी ग्राउंड लेवलवरती फिरतो. सगळ्याच्या सगळा देश बाळासाहेबाच्या या डिसिजनकडे अतिशय कुतूहलाने बघत आहे आणि स्वागत करत आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी फक्त खातं खोलणार नाही, तर इथल्या या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी काय आहे हे प्रस्थापितांना दाखवून देईल. तर एकंदरीत वंचित बहुजन आघाडी जे आहे यांनी रामटेक लोकसभा सीटसाठी आपला उमेदवार जाहीर केलाय आणि कार्यकर्त्यांना असा विश्वास आहे की यंदा वंचित बहुजन आघाडी एक वेगळं फॅक्टर होऊ शकतं आणि जे आहे वंचित बहुजन आघाडीचं खातं जे आहे